ओम शांती 7/10/2024 शिवबाबांची महावाक्ये. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हा मुलांना कुंभी पाक नरकातून बाहेर काढण्यासाठी. तुम्ही मुलांनी बाबांना निमंत्रण देखील यासाठीच दिले आहे. प्रश्न आहे, तुम्ही मुले खूप मोठ्यात मोठे कारागीर आहात. ते कसे? तुमची कारागिरी कोणती आहे? उत्तर आहे, आम्ही मुले अशी कारागिरी करतो ज्यामुळे सारी दुनियाच नवीन बनते. त्यासाठी आम्ही कोणती वीट अथवा घमेले इत्यादी उचलत नाही, परंतु आठवणीच्या यात्रेद्वारे नवीन दुनिया बनवितो. आम्हाला आनंद आहे की आम्ही नवीन दुनियेची कारागिरी अर्थात सुंदर रचना करत आहोत. आम्हीच मग अशा स्वर्गाचे मालक बनणार आहोत. धारणेसाठी मुख्य पॉईंट आहे. पहिला पॉईंट आहे, बाबा जे सांगतात ते व्यवस्थित ऐकून नंतर त्यावर मंथन करायचे आहे. दुनियादारीच्या गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही. दुसरा पॉईंट आहे, बाबांच्या आठवणीमध्ये डोळे बंद करून बसायचे नाही. श्रीकृष्णाच्या राजधानीमध्ये येण्यासाठी चांगला अभ्यास करायचा आहे. आजचे वरदान आहे, मन बुद्धीला झमेलापासून अर्थात झंझटापासून दूर ठेवून भेटीचा उत्सव साजरा करणारे झमेलामुक्त भव. स्पष्टीकरण आहे, बरीच मुले विचार करतात की हे झंझट संपले तर माझी अवस्था आणि सेवा चांगली होईल. परंतु झंझटे पहाडासमान असतात. पहाड हलणार नाही, परंतु जिथे झंझट असेल तिथून आपल्या मनबुद्धीला दूर करा. उडत्या कलेद्वारे झंझटवाल्या पहाडाच्या देखील वर निघून जा, तर पहाड देखील तुम्हाला सोपा असल्याचा अनुभव होईल. झंझटाच्या दुनियेमध्ये झंझटे तर येणारच. तुम्ही मुक्त राहा तर भेटीचा उत्सव साजरा करू शकाल. स्लोगन आहे, या बेहदच्या नाटकामध्ये हिरो पार्ट बजावणारेच हिरो पार्टधारी आहेत. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.